नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये जेव्हा घरात सर्वत्र धूर पसरलेला असतो, सर्वच जण तिकडे लक्ष देत असतात, तर अचानकपणे अबोली मागे उभी असते आणि तिला बहुरूपी दिसतो. बहुरूपी अबोलीला, अबोली तुझा भूतांवर विश्वास आहे का? बोल ना, मी केव्हापासून विचारतोय असं म्हणतो. अबोली तर खूपच घाबरून जाते. ती अंकुशला आवाज द्यायला मागे वळते आणि त्यानंतर पुन्हा पाहते तर तो बहुरूपी तिथून गायब झालेला असतो. अबोली ओरडतच अंकुश सर असा आवाज देते. तेव्हा अंकुश घाईनेच अबोलीजवळ येऊन काय झालंय अबोली असं विचारतो. अबोली घाबरलेल्या आवाजातच सांगते, सर मी पाहिलंय त्याला, तो बहुरूपी आत्ता इथे आला होता. तेव्हा अंकुश म्हणतो, काय तो इथे आपल्या घरात आला होता? तर तितक्यात राघू बाहेरून घरात येते. अंकुश तिला विचारतो, तू बाहेर जाताना कुणाला पाहिलंय का? राघू नकार देते. तेव्हा अंकुश तिला सांगतो, जाऊन पटकन दरवाजा बंद कर. राघू आता दरवाजा बंद करते. अंकुश सर्व खिडक्या आता ओपन करतो आणि घरात सगळीकडे कोणी आहे का असं बोलत शोधाशोध करू लागतो. रमाला मात्र हा नक्की काय प्रकार आहे काहीही कळतच नाही. तेव्हा अंकुश तिला सांगतो की रमा काही नाही, कोणीतरी विनाकारण अबोलीला त्रास देते. अंकुश सर्वत्र शोध घेतो आणि त्यानंतर अबोलीला येऊन म्हणतो की अबोली अगं घरात कोणीच नाहीये. जर का तो बाहेर गेला असता तर राघूने त्याला पाहिलं असतं आणि मी घरातला कोपरानकोपरा शोधून काढलाय, घरातही कुठेच नाही. याचाच अर्थ तुला भासवताय अबोली असं अंकुश सांगतो. तर त्यानंतर काही वेळाने अंकुश आता बाहेर बाकावर बसलेला असतो. अबोलीला या सगळ्यातून कसं बाहेर काढावं ते त्याला कळतच नसतं. तेव्हाच रमा तिथे येते आणि हा सगळा काय प्रकार आहे, तिला काय त्रास होतोय आणि कसले भास होताय असा प्रश्न करते. तेव्हा अंकुश बहुरूपी असं म्हणतो. तर इकडे अबोली घाबरून एकटीच घरात बसलेली असते. तिला पुन्हा पुन्हा त्या बहुरूप्याचा चेहरा दिसत असतो. अबोली घाबरतच म्हणते की मला तो दिसला, माझ्याशी बोलला, पण राघू म्हणाली की तो बाहेर गेला नाही, पण घरातही कुणालाच दिसला नाही. याचा अर्थ तो जिवंत नाहीये का? आणि तो फक्त मलाच का दिसतो, माझ्याशी बोलतो, मलाच का त्रास देतोय? त्याला कशाचा बदला घ्यायचा आहे का? पण हे सगळं मी अंकुश सरांना कसं सांगू? माझाही भूतांवर विश्वास नाहीये, पण काय करू असं अबोली आता स्वतःशीच बोलत रडत असते. आणि शेजारीच बेडवर बसलेला शार्दूल अबोलीकडे पाहतो. अबोलीचं तिकडे लक्ष जातं. तेव्हा शार्दूल विचारतो, मावशी अगं काय झालंय? तू स्वतःशीच का बोलतीये? मला भीती वाटते. तेव्हा अबोली आता प्रेमाने शार्दूलला जवळ घेते आणि काही नाही असं सांगते. त्यावर शार्दूल बोलतो, मावशी तू सतत घाबरलेली असतेस किंवा रडत असतेस आणि तुला कोणी त्रास देतंय का? मला त्याचं नाव सांग, मी त्याला समजावेन. तेव्हा अबोली आता शार्दूलला जवळ घेत म्हणते की सॉरी रे, माझं तुझ्याकडे लक्षच गेलं नाही आणि माझ्यामुळे तू घाबरलास ना. माझ्या मांडीवर ये, मी तुला झोपवते असं म्हणत शार्दूलला झोपी लावत असते. तर इकडे बाहेर अंकुश आता रमाला त्या बहुरूप्याबद्दल सर्व काही सांगतो आणि म्हणतो की तू तिकडे गावाला होतीस, तुला उगीच टेन्शन नको म्हणून मी काही सांगितलं नाही. तेव्हा रमा म्हणते, अरे कसलं टेन्शन, पण तू त्या अबोलीची अवस्था बघतोय ना. ती म्हणते की तो तिलाच फक्त दिसतो, तिच्या मनावर काय परिणाम होत असेल? तेव्हा अंकुश म्हणतो, रमा अगं मी स्वतः त्याला अग्नी दिलाय, मी पाहिलंय त्याला. माझा भूत प्रेत त्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाहीये, तो कसा असेल? अबोलीने आतापर्यंत खूप काही भोगलंय, तिच्या मनातनं कसली तरी भीती बसलीये. रमा अगं तो बहुरूपी परत येणं शक्यच नाही. कदाचित असंही होऊ शकतं की दुसरं कोणीतरी तिला त्रास देत असेल आणि जर का असं असेल ना रमा, तर मी त्या व्यक्तीला अजिबात सोडणार नाही असं अंकुश आता रागानेच बोलत असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अबोली येऊन रमाला विचारते, अंकुश सर कुठे आहेत? तेव्हा रमा सांगते, अगं तो लवकर ड्युटीवर गेला, बघ ना नाश्ता न करताच गेला. आणि अबोली, मला जे काही घडलं ते अंकुशने सगळं सांगितलंय, पण तू या सगळ्याचा विचार नको करू सगळं. तेव्हा अबोली म्हणते, होय आई, कदाचित हे सगळे माझ्या मनाचे खेळ असतील. मी खूप विचार केलाय, हे माझे भास आहेत आणि मला लवकर या सगळ्यातून बाहेर यावं लागेल, नाहीतर आपलं सगळं घर डिस्टर्ब होईल. ते मी नाही होऊ देणार, तुम्ही काळजी करू नका, मी लवकर या सगळ्यातून बाहेर पडेन असं अबोली आता रमाला सांगते. तेव्हा रमालाही खूप आनंद होतो. त्यानंतर
त्यानंतर अबोली आता अंकुशसाठी टिफिन घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येते। तेव्हा क्रिश म्हणतो, अगं अबोली, इथे कसं येणं केलंस? तेव्हा अबोली सांगते, अरे सर काहीही न खाता आले ना, म्हणून त्यांच्यासाठी टिफिन घेऊन आली आहे। तर क्रिश हसतच म्हणतो, माझ्यासाठी सुद्धा आणलंय ना? अबोली हसतच होकार देते। त्यानंतर अंकुश आता तिला चेअरवर बसायला सांगतो। अबोली मात्र हळू आवाजात त्याला सॉरी म्हणते आणि सांगते की सॉरी, काल मी जे काही वागले त्यासाठी। तेव्हा अंकुश बोलतो, अबोली अगं सॉरी काय म्हणतेस? मला खात्री आहे तू कधीही असं मुद्दाम करणार नाही, हे नक्कीच काही कारण असेल, त्यामुळे सॉरी म्हणण्याची गरज नाही, असं तो अबोलीला समजावतो आणि क्रिशकडनं एक फाईल मागवून घेतो। अबोलीला सांगतो की आम्ही त्या बहुरूप्याबद्दल बरीच माहिती काढली, तो एक उत्तम कलाकार होता आणि तितकाच विक्षिप्त देखील, त्याचा मित्रपरिवार देखील खूप आहे, त्या सगळ्यांकडूनच कळलं की एके दिवशी तू अचानकपणे गायब झाला, बघ हे त्याचे वेगवेगळे फोटोज आहेत, असं म्हणत अबोलीला त्याचे फोटोज दाखवतो आणि तितक्यात राणे येऊन सांगतात की अंकुश सर, तुम्हाला आणि क्रिश सरांना मोठ्या साहेबांनी बोलावलं आहे। तेव्हा अंकुश अबोलीला सांगतो, तू इथेच थांब, आलोच आम्ही। अंकुश व क्रिश जरा आत जातात तर अबोली आता त्या बहुरूप्याचे ते फोटोज पाहत असते आणि अचानकपणे तिचं लक्ष जातं एका फोटोमध्ये त्या बहुरूप्याने येल्लो कलरचे शूज घातलेले असतात, तेच शूज जे अबोलीने काल चाळीत पाहिले होते। अचानकपणे ती खूप घाबरून जाते आणि जोरजोराने अंकुशला आवाज देऊ लागते। तेव्हा अंकुश आता धावतच अबोलीजवळ येतो तर अबोली घाबरलेल्या आवाजात त्याला सांगत असते, सर हे शूज मी आपल्या चाळीत पाहिलेत, हे तेच शूज होते। अंकुश म्हणतो, हे कसं शक्य आहे अबोली, तो या जगात नाहीये, आणि तो अबोलीला शांत करतो। क्रिश देखील अबोलीला पाणी देतो आणि शांत करतो। त्यानंतर क्रिश अंकुशला म्हणतो की तुम्ही एक काम करा, तुमचा हा जो टिफिन आहे ना तो मी संपवतो, तुम्ही अबोलीला घेऊन जरा वेळ बाहेर जा, वातावरण बदलेल, तिला जरा बरं वाटेल। परंतु अबोली नकार देते, सांगते की सर तुम्हालाही तुमची कामं आहेत, त्यात तुमचे सिनियर। तेव्हा क्रिश म्हणतो, तू काळजी करू नकोस, मी सगळं सांभाळून घेईल, आणि अंकुश आता अबोलीला घेऊन बाहेर जाणार असतो तेव्हा क्रिश पुन्हा त्याला आवाज देत बोलावून घेतो आणि हसतच म्हणतो की तुम्ही आता बाहेर जातच आहात तर लगेच घरी जाऊ नका, छान एखादा सिनेमा पहा। तेव्हा अंकुश हसतच होकार देतो आणि अबोलीला घेऊन निघून जातो। तर त्यानंतर रात्री आता अबोलीने शार्दूलला झोपवलेलं असतं आणि ती अंकुशजवळ येऊन म्हणते की सर मला माहिती आहे आपल्यावर शार्दूलची जबाबदारी आहे, त्यामुळे मी लवकरात लवकर या सगळ्यातून बाहेर येईल। तेव्हा अंकुश आता हसतच अबोलीकडे पाहतो आणि प्रेमानेच तिला जवळ घेतो। त्यानंतर दोघेही प्रेमाने एकमेकांकडे पाहत असतात। अबोली लाजत असते तर अंकुश आता अबोलीला किस करायला जातो। अबोली देखील खूप खुश असते आणि तितक्यात शार्दूल जागा होतो आणि अबोली मावशी असा आवाज देतो। तेव्हा अबोली पटकन बाजूला होत शार्दूल जवळ येते, मी इथेच आहे, झोप बाळा, असं म्हणते। अंकुश देखील हसतच येऊन आता शार्दूल जवळ खेळत असतो। त्यानंतर आता पहाट झालेली असते, पहाटेचे 4:30 वाजलेले असतात, घरातील सर्वच जण झोपलेले असतात आणि अचानकपणे अबोलीला जोरजोराने दरवाजा ठोठावण्याचा आवाज ऐकू येतो। अबोलीला जाग येते, अबोली उठते, अंकुश देखील झोपलेलाच असतो। अबोली आता दरवाजा उघडून बाहेर येते, बाहेर हॉलमध्ये देखील रमा आणि राघू दोघेही झोपलेले असतात। तिला पुन्हा एकदा दरवाजा ठोठावण्याचा आवाज येतो। अबोली घाबरतच कोण आहे असं विचारते। त्यानंतर अबोली आता मन घट्ट करत दरवाजा उघडते, समोर पाहते तर कोणीही नसतं। त्यानंतर अबोली बाहेर येते, पाहते तर डस्टबिन कोणीतरी अंगणात ठेवलेली असते। अबोली आता त्या डस्टबिन जवळ येते आणि शेजारीच रक्ताच्या पायाचे ठसे उमटलेले असतात। ते पाहून अबोली खूपच घाबरून जाते। तर पुढील भागात अबोली आता त्या ठशांचा पाठलाग करत पुढे पुढे जात असते आणि तिथे ते येल्लो कलरचे शूज तिला दिसतात। अबोली घाबरूनच अंकुशला आवाज देते। अंकुश, रमा, घरातील सर्वच जण तिथे जमा होतात। अबोली रडतच सांगत असते, सर हे त्या बहुरूप्याचे शूज आहेत। अंकुश तिला समजावत म्हणतो, अगं हा सगळा तुझ्या मनाचा खेळ आहे, एक भास आहे। तेव्हा रमा विचार करतच बोलते, नाही अंकुश, हा भास नाही, हे काहीतरी वेगळंच आहे। अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।